नमस्कार मंडळी, काय म्हणता? आज आम्ही जाणार आहे NSS सोबत लोणावळा रिप्लांटेशन करण्यासाठी. तर यामध्ये खूप मजा आली आणि तुम्ही हा ब्लॉग नक्की एन्जॉय कराल अशी मी आशा करतो आणि सबस्क्राईब बटन हिट कराल. चला, आपले सोबत गेस्ट आहे एक संकेत म्हणून. काय म्हणतात बघू? हाय हाय हाय. हा आपला श्रेयश मधातला. संकेत, एक शायरी हो द्या आता. वो हमें भूल गई किसी और के खातिर तो क्या हुआ. वाह. वो अगर हमें भूल गई किसी और के खातिर तो क्या हुआ. हम भी तो भूले थे सारी दुनिया उसके खातिर. 1 minute 37 seconds later. आणि गेले तर बाबा मी सर्वात पहिले कॉलेजमध्ये गेल्यावर सर्वात पहिला आपल्या काकाचा पोहा खायला गेलो आणि कारण भूकच एवढे लागले होते ना बाबा की काय सांगू. नंतर मग हे एवढं झालं, नंतर आम्ही स्पॉटवर पोचलो जिथून आम्हाला सर्वांना निघायचं होतं. राजेश भाऊ भेटले तिथं. नंतर लगेच 5-10 मिनिटात आम्ही श्रेयश आणि मी एका बसमध्ये लोणावळ्यासाठी निघालो आणि बाकीची मंडळी दुसऱ्या बसमध्ये. मग काय निघायच्या वेळेस ड्रायव्हर मामा एक गर्जना देत नाही का निघायच्या आधी. मग काय मुलांनी म्हटलं गर्जना दे गोरा, तर गर्जना देऊन आम्ही निघालो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. असं करत आम्ही निघालो मित्रांसोबत. मस्त मजा सुरू होती आणि सिटीमधून निघायला खूप वेळ लागला कारण ट्रॅफिक पण होतं. मग काय टोलगेट निघालं. मग आम्हाला म्हटलं लोणावळा आलं रे जवळपास. पण जसा आला तसा पाऊस सुरू झाला आणि बस पण काढायला लागली. पण त्याच्याकडे आमचं लक्ष नव्हतं कारण आमचं लक्ष तर बाहेरच्या नजाऱ्यावर होतं आणि बाहेरचा नजारा एवढा सुंदर होता की तो शब्दांमध्ये स्पष्ट नाही केला जाऊ शकत. तर असं करत आमचा 1-1.25 तास गेला आणि आम्ही पोचलो लोणावळ्याला. तिथे जाऊन मी माझ्या मित्रांना शोधायला लागलो बसमध्ये निघाल्याबरोबर. श्रेयश तर माझ्यासोबत होताच, पण माझे बाकीचे मित्र माझ्यासोबत नव्हते. तर त्यांना पहिल्या सोबत घ्यावं म्हटलं, नंतर पुढे जावं. फायनली 2 मिनिटात मला माझे मित्र भेटले लगेच. गेल्या काय मला जादू भेटला. आता जादू का बरं ते तुम्हीच बघून घ्या. आता तुम्हीच बघा. जादूने त्याला झाड देत नाही तर तो हटणारच नाही. पाणी त्याला झाड दिला आणि तो हटला. आणि घेतला आम्ही झाड. हा श्रेयश, हा वेदांत, जादू. थोडासा फोटोशूट झाला. लगेच आम्ही निघालो रानात जिथून आम्हाला झाडं लावायचे होते आणि जाता मस्त चिखलातून खेळत आम्ही निघालो. ते ऑलरेडी केलेले होते, फक्त आम्हाला झाडं लावायचे होते. ये हमारी दोस्ती की निशानी होगी. आजू बाजू में पेड़ लगाएंगे हम दोनों. गेल्या श्रेयश भाऊ म्हणे की मी फोटो काढायचे तर उठणारच म्हणून झाड घेऊन. पण आम्ही म्हटलं असं त्यांना पहिले पोस्टर लावू, नंतर फोटो काढू मस्त आरामशीर. सर्वांनी पोस्टर लावले. नंतर मॅडम काय म्हणे बघा, एक झाड घ्या आणि तिथे 4 जण घ्या. असं 4 जण करून जा सगळे जवळ फॉर 1 प्लांट. अमन भाई, झाड दाखव. काय बोल, ब्लॉग मध्ये आला पाहिजे तू. हाय गाइस, प्लांट ट्री अँड स्टडी लेस. आम्ही दोघांनी आता एक झाड घेतलं आहे. 2 टीम समोर केलेली आहे. आता बस हे झाड लावायची वेळ आहे. हे झाड आमच्या दोघांच्या 2 वर्षाच्या मैत्रीचं प्रतिबिंब आहे. मिस्टर आदर्श. थँक्यू भाई अमन. मिस्टर अमन भाई. आपले अमन भाऊ, चला. मग काय होतं, मस्त आम्ही पन्नी काढली झाडाची. जे आम्ही झाडं आणले होते जवळपास सर्व झाड पिंपळाचेच होते आणि काही निमचे पण होते. तर आम्ही सर्वांनी एक काळजी घेतली की जे पन्नी राहणार त्याची पन्नी आम्ही सर्वांनी डझनमध्ये टाकली. इकडे तिकडे कुठेही नाही केलं. बस मग अमनने झाड लावलं गड्ड्यात आणि आम्ही माती टाकली. मी तर माझा खूप ब्लॉगमध्ये टाकण्यासारखा व्हिडिओ काढला. पण अमनला जेव्हा मी मोबाईल दिला तेव्हा त्याने काही पण माझा व्हिडिओ काढला, आडवा तिळवा, ज्यामध्ये मी नाही निघालो असा व्हिडिओ काढला त्याने. पण मग सर्वांनी आम्ही मिळून ग्रुप फोटो काढला. आमचं झाड लावून झालेलं होतं. इथे आम्ही सर्व मंडळी पावसामुळे थांबलेलो होतो. अमन तुझा शर्ट दाखव प्लीज. ये दाग अच्छे सरफेक्स कैसे निकलेंगे? दाग अच्छे. हाय Oh, shut up, woman. और यहाँ पर हमें सीट बॉल भी मिला है. सीट बॉल दाखव. अरे एक मिनट. मस्त. ये देखो, ठीक है, ये हम जाते वक्त फेंकेंगे. सिर्फ हमारे से खाना ले. इट लुकिंग लाईक समथिंग एल्स गाइस. प्यारी समज गई. कसं दिसतोय बघू. हा बघा संकेत कसा दिसतोय. भूषण बघा. नाईस नाईस. परितोष बघा. आता मस्त. चला श्रेयश, श्रेयस भाई. श्रेयस चला पुढचा दौरा आता सुरू करू. 1 minute 37 seconds later. आता एक आपण मॅडमला विचारू की त्यांना कसं वाटलं इथे झाड लावून. मॅम,
नमस्कार. आम्ही इथे NSS अंडर राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ट्री प्लांटेशनसाठी आलो होतो. म्हणजे खूप साऱ्या मुलांनी खूप मेहनत घेऊन झाडांची आता झाड लावले आहे. आय होप की ते झाडं पूर्ण जगावे आणि चांगला भरपूर ऑक्सिजन सर्वांना मिळावा. थँक्यू. M3चं काय ॲप्लिकेशन आहे इथे? काहीच ऍप्लिकेशन नाही. खूप पाऊस पडला पाहिजे आणि झाडं जगली पाहिजे. थँक्यू मॅम. हमको कैसा लगा मैम, आप बताइए जरा. बहुत अच्छा ट्री प्लांटेशन हुआ. मैंने हाथ गीले करे लेकिन अच्छा लगा, बहुत अच्छा. तो हमने फोटोज निकाले. फिर आदर्श कुंडी ऐसे लेके चल रहा था और भूषण आज पहली बार बोला. मुझे आज पता चला कि भूषण बोलता भी है. आम्ही इकडे सगळे आलो वृक्षारोपण करायला. खूप चांगलं वाटलं. उद्यापासून हाच एक संदेश आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू की मॅम प्लीज अटेंडन्स लावा. कर्मचारी खूप वडापावर नाश्ता केला त्यांनी. गजब बेइज्जती है. माझ्या सगळ्यांना हे रिक्वेस्ट आहे की आता यांचं जेवण झालंय. आर्याची हायलाइट बघा. आता आपण जे झाडं लावले त्याची केअर घ्यायला आपण रोज लोणावळ्याला येणार. ओके त्यासाठी कॅब नाही हिचे पैसे कॅब. अटेंडन्स पण मार्क केला जाणार आपली. संकेत है मुझसे कोई स्मार्ट. परतीच्या रस्त्यावर बस आता बस पकडायची वेळ आहे. आदर्श फुल ब्लॉगर झालाय. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. अरे आधीपासून होतो मी. आदर्श नाही आपण त्याचा युट्यूब वर चालू करतो आणि तो JSPM ला ENTC डिपार्टमेंटला. मग काय वेदांत म्हणे खूप सुहाना मोसम झाला आहे. यावर मी एक शायरी म्हणतो. म्हणून म्हटलं बा तू कशा नाराज होत तू पण म्हण. मग त्याची शायरी आहे का आता? हाँ अरे किया है. ओह शायरी. इरशाद मना रे. इरशाद. इधर डाली उधर डाली, यहाँ डाली वहाँ डाली, हर डाली पर डाली. इधर डाली उधर डाली, यहाँ डाली वहाँ डाली, या हर डाली पर डाली. हमने जिस डाली पर नजर डाली साली वही डाली माली ने काट डाली. बेचारा गम में है. आज पीने बैठते हैं हम लोग. A few moments later. अलमाने आपला काय म्हणणं आहे? शायरी वगैरे काही कोणत्या गम मध्ये? शायरी वगैरे नाही मला येत भाई. अच्छा ठीक आहे भाई. चल मग भेटू कोल्हापूरला. बाय. येतो का कोल्हापूर कडून एक वेळा थम्सअप देऊन दे. प्रवास करून आमच्या प्रेक्षकांना लागली भूक म्हणून आम्ही आलो आता श्री नारायणी धामला. बस आता थोडं पोहोचून थोडं डिस्कशन वगैरे करून जेवायला बसू.